हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहे मंडळी? मजेत ना? मजेतच असायला हवं. हे बघा आमची गावाकडची सकाळ कशी आहे तर. हे बघा कोंबड्या चरायला सोडलेल्या आहेत. चला तर मंडळी, मग हा आहे आमच्या गाईंचा गोठा. आमच्याकडे 5 गाई आणि 2 म्हशी आणि 3 बैलं आहे. हे बघा हा मुरुम टाकलेला, इथं आम्हाला टीन सेट करायचा आहे. ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडत असेल त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता गाईंसाठी दाणं काढून घेऊया. हे बघा अशा प्रकारे दाणं काढले झालेले आहेत. मग म्हशीचं दूध काढायला बसलेले आहे. हे बघा दूध काढणं झालेलं आहे. दूध घेऊन घरी जाऊया. हे बघा गावाकडचं सकाळचं वातावरण कसं असते तर. हे बघा हे आमचं आहे घर. हे बघा घरी आली, चहा ठेवला. गावाकडची सकाळी चहाशिवाय अपूर्ण असते. मग निघलं तूप बनवण्याचं काम. तूप बनवण्यासाठी लोणी बनवून घेतलं. हे बघा लोण्याचा गोळा किती सुंदर आला आहे तर. घरगुती साईपासून लोणी बनवलेलं आहे. बघा किती छान मऊ आणि लुसलुशीत लोणी तयार झालेलं आहे. मग चला तर लोणी तापवायला ठेवूया. हे बघा मी लोणी चुलीवर तापवायला ठेवला आहे. सलग 2 तासाच्या मेहनतीनंतर आता असं तूप झालेलं आहे. तूप तापवणं झालं. मग चला तर गाईला पाणी पाजून घेऊया. हे बघा आमची वासरी कशी आहे तर. मग सर्व गाईंना पाणी पाजून घेतलं. बाहेर ऊन खूप तापत आहे. चला तर मग आता मस्तपैकी माझा पिऊन घेऊया. मग लगेचच स्वयंपाकाला लागूया. मी स्वयंपाकामध्ये आज बनवणार आहे पत्ताकोबीची भाजी. त्यासाठी लागणारं सगळं कापून ठेवलेलं आहे. भाजी केली, लगेच पोछा मारायला सुरुवात केली. पोछा मारता मारता सकाळचे 12 वाजलेले होते. मुलं लहान असले की सकाळचे 12 केव्हा वाजता कळतही नाही. मग लगेच वेदूचा अभ्यास घ्यायला बसली. हे बघा अभ्यास करता करता तुमच्या पण घरी असं जांभुळा येतात का? आणि अशी मुलं टाईमपास करतात का? मग लगेच कूलर भरून घेऊया. हे बघा कूलरमध्ये पाणी भरणं चालू केलं. आज नळ आले होते त्यामुळं म्हटलं कूलर भरून घेऊया. हे बघा सकाळी 12 वाजेचं वातावरण कसं आहे तर. आजचं तापमान आमच्याकडे 44 डिग्री झालेलं आहे. बघा किती 12 वाजता ऊन तपत आहे तर. मग म्हटलं चला तर लवकर किचनमधलं पण आवरून घेऊया. भांडे घासायचे बाकी होते. छोटं बाळ असलं की तुमचं पण असं असते का? बाळ झोपलेलं आहे तोपर्यंत सगळे कामं आटपून घ्या. माझी पण तीच धावपळ चालू होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आता किचन वटा क्लीन झाल्यानंतर किती छान वाटते. मग नंतर कांदे निवडण्याचं काम बाकी होतं. कांदे निवडून घेतलं. शेतकऱ्यांचे कामं दिवसभर चालूच राहतात.